मी CSMT आणि BMCच्या बाहेर आहे। इथे मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे। समोर मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आंदोलन करतात आणि त्यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे पैठणचे आमदार विलास बापू भुमरे हे आलेले आहेत। विलास बापू, 2 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, तुम्ही आता आलात, पण इथं मराठा आंदोलकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। आता तुम्ही आलात, तुम्ही कशासाठी आलात? मनोज जरांगेंना सुद्धा तुम्ही भेटणार आहेत। 27 तारखेला मनोजदादा जरांगे यांनी आंतरवली सराटी चलो मुंबई ही घोषणा त्यांनी केली। 27ला त्यांनी आंतरवली सोडली, 29ला मुंबईत आले। आज 31 तारीख आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव हे मुंबईमध्ये दाखल झालेले। आज मनोजदादाची भेट घेणार आहे आणि मी काल रात्री लालबाग राजाचं दर्शन घेतलं। त्या ठिकाणी लालबाग राजाला एकच मागणी केली, एकच साकडं घातलं का आमच्या मनोजदादाच्या नेतृत्वाखाली जे लढा चालू आहे या लढ्याला यश प्राप्त हो, हे साकडं मी लालबाग राजाच्या चरणी काल घातलं। आणि काल रात्री मी ज्यावेळेस आपल्या समाज बांधवाला ज्या अडचणी होत्या त्या काल जवळपास आम्ही पैठण तालुक्यातून जवळपास 2.5 ते 3 लाख भाकरी, लोणचं असेल, ठेचा असेल, भाजी असेल, हे आम्ही आईशरना या मुंबईमध्ये काल रात्री आणले आणि समाज बांधवाला वाटण्याचा प्रयत्न केला। आणि या ठिकाणी आज मनोजदादाची भेट घेऊन अजून काय अडचणी असतील, आमच्या पर्यायाने आम्ही काय करू शकतो हे दादाची सूचना घेऊन आम्ही ते करण्याचा प्रयत्न करणार आहे। पण जो आपला समाज मुंबईमध्ये दाखल झालेला आहे, कारण की सर्वांचा नारा आहे अभी नहीं तो कभी नहीं, त्या माध्यमातून मी या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, अजितदादा यांना दोघांना भेटून मुख्यमंत्री साहेबांकडं, कारण की जो समाजांची मागणी आहे, सकारात्मक मागणी आहे, या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या हे आमच्या जे माझे सहकारी आमदार यांना देखील मी बोलून उपमुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहे। पण दुसरा मुद्दा यासाठी महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही सत्ताधारी आमदार आहात आणि मराठा आंदोलकांचं असं म्हणणं आहे की आमच्या आंदोलनाला पायघड्या घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत। याचं कारण सांगतो, कारण इथं टॉयलेटची व्यवस्था नाही आहे, इथं आंघोळीची व्यवस्था नाही आहे, झोपण्याची व्यवस्था नाही आहे, पार्किंगची व्यवस्था फार दूर केलेली आहे। या अडचणींचा सामना आंदोलकांना करायला लागतोय आणि यामुळे आंदोलक हे कुठेतरी सरकारवरती नाराज असल्याचं, त्यांचा असंतोष बाहेर पडल्याचं दिसतं। बघा, सरकार कुठलंही असलं, मी आता तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे, जो सत्ताधारी असतो त्याच्यावर आरोप करावाच लागतो। पण या ठिकाणी जे आमच्या समाज बांधवाला अडचणी येते आहे, हे निश्चित एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर घालून समाज बांधवाला कुठली अडचण येणार नाही, हा गोष्टी कानावर घालून त्याचा काय निर्णय घेता येईल हा माझा प्रयत्न राहतो। तर आता तुम्ही मनोज जरांगे पाटलांशी काय चर्चा करणार आहेत? मनोज दादांचे आमचे ऋणानुबंध संबंध आहे, आमचे भाचे भाऊ होते, त्यामुळे त्यांची मी पैठण शहरातून त्यांना वाटेल होईपर्यंत मी शहरा मतदारसंघात थांबून होतो। आज त्यांची भेट घेऊन त्यांचं निवेदन घेऊन हे निश्चित उपमुख्यमंत्री साहेबांकडे जाणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांची किंवा मुख्यमंत्री असतील हे निश्चित सकारात्मक आहे। आणि आपण जे आपले आमदार लोक आहे ह्या मागण्यासाठी आमदार लोक देखील आग्रही, त्यांची देखील सकारात्मक भूमिका आहे। काल आपण बघितलं असेल बीडचं शिष्टमंडळ उपसमितीलाही भेटून आलं। आपण आमदाराच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना पत्र देणार आहे की या निर्णयासंदर्भात जर अधिवेशन लावता आलं तर अतिशय चांगलं होईल, ही देखील आपण मागणी करतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता की ज्यावेळेला पहिल्यांदा मराठा आंदोलन मुंबईत आलं त्यावेळेस वाशीत वाटाघाटी झालेल्या होत्या आणि एकनाथ शिंदेच्या मध्यस्थीतून ते आंदोलन माघारी फिरलं होतं। आताच्या वेळेला मराठा आंदोलक हे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्यावरती नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या बोलण्यातून ते सुद्धा जाणवत आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदेने आमची फसवणूक केली आहे, आता आम्हाला आरक्षण अजूनही मिळालेलं नाही। मग ते ज्या प्रश्न त्यावर उपस्थित होतोय की जिथं चर्चा झालेल्या होत्या आंदोलन तिथून मागे गेले। हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांना 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून या राज्यात काम करण्याची संधी मिळाली आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नेहमी मराठा समाजासाठी सकारात्मक भूमिका राहिली आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेस मोर्चे असतील, आंदोलन असतील, नेहमी सहकार्य एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले आणि एकनाथ शिंदे साहेबांची मनोजदादाच्या या लढ्याला सकारात्मक भूमिका आहे। पण काही अडचणी असतील, त्यांनी आता शिंदे समितीची मुदतवाढ मागितलेली आहे, निश्चित ज्या तांत्रिक बाबी असतील, पण आम्ही सर्व आमदार मिळून हे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांच्याकडे निश्चित मागणी करणार। कारण की आपल्याला कल्पना आहे या पावसाळ्या अधिवेशनामध्ये मी जे आपले मराठा तरुणावरती आंदोलनाचे गुन्हे झाले होते दाखल, हे गुन्हे मागे घ्यावे हे देखील मी अधिवेशनात मागणी केली होती। दुसरा मुद्दा, ज्यावेळेस आम्ही काल मनोज जरांगेची मुलाखत घेतली त्यामध्ये त्यांनी जे आंदोलनाला जे लोक विरोध करतात, म्हणजे उदाहरणार्थ लक्ष्मण हाके असतील, गुणरत्न सदावर्ती असतील किंवा नितेश राणे अन्य लोक असतील, हे लोक सरकारकडून आमच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न होतो असा त्यांचा आरोप आहे। हे बघा, ते काय आरोप करतात, आपलं आंदोलन हे
अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे, संवेदनशील मार्गाने चालू आहे. एवढी संख्या, एवढा समाज मुंबईत येऊन पुढे गालबोटसुद्धा लागलेला नाही. म्हणजे मराठा समाजाची आपण लक्ष्मण हाके म्हणतात, पण मनोज दादा हे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करत आहे. या ठिकाणी ओबीसी असेल, माझे मुस्लिम बांधव असतील, सर्व समाजाने मनोज दादाच्या या लढ्याला पाठिंबा दिलेला आहे. पण हे विनाकारण खोडसाळपणा आहे, ते त्यांचे विचार किती आहे याच्यावर मला बोलण्याचं नाही आहे. पण आपल्या मनोज दादा आज सर्व समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी काम करतात. शेवटचा प्रश्न, शिवसेनेची मराठा आरक्षणावरती भूमिका काय? हे बघा, मराठा समाजाची जी मागणी आहे, हे बघा, आपण मराठवाड्यातून आम्ही आलेलो आहे. आता मराठवाड्यात जर परिस्थिती बघितली तर खूप अतिशय वाईट आहे. कारण की आपण आत्महत्या जर बघितल्या तर सर्वाधिक जास्त मराठवाड्यात होत्या. आणि या शिक्षणामध्ये असेल आणि मनोज दादांच्या मागण्या केलेल्या आहे, याचा निश्चित माझ्या तरुणांना फायदा होणार आहे. ज्या आत्महत्या होतात ह्या रोखल्या जाणार आहे आणि या मागण्या पूर्ण कराव्या, त्यांना चांगली सद्बुद्धी व्हावी, हीच मी काल लालबागच्यांनी प्रार्थना केली आहे. मग आता ओबीसी समाजातून जर आरक्षण दिलं तर मग तिथेही अडचणी निर्माण होऊ शकतात. हे बघा, आता जी उपसमिती आहे, शिंदे समिती आहे, हे त्याच्यावर अभ्यास करत आहे. हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, म्हणून दादांच्या मागणी केलेल्या आहे. आता समितीचा काय अभ्यास करतात, समितीची देखील आम्ही भेट घेणार आहोत. कारण बीडच्या शिष्टमंडळ आमदारांनी भेट घेतलेली आहे. आम्ही देखील संभाजीनगरच्या संजय जाधव असतील, प्रदीपजी जयस्वाल साहेब असतील, पालकमंत्री संजय सिरसाट साहेब असतील, खासदार भुमरे साहेब असतील, प्रशांतजी बंब असतील, बोरनाळे सर असतील, सत्तार साहेब असतील, तुमच्या आपल्या अनुराधा चव्हाण असतील, आम्ही सर्व आपल्या जिल्ह्यातले आमदार मिळून हे उपमुख्यमंत्री दोन्हीची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू. सरकारमध्ये तुम्हाला वाटतंय की आता आंदोलकांसोबत जी चर्चा सुरू आहे त्यातून असाही आरोप केला जातो की चर्चेमध्ये समन्वय नाही आहे, सरकार थेट आंदोलकांशी का चर्चा करत नाही आहे? समिती चर्चा करते, शिंदे समिती, पण सरकारचे प्रतिनिधी जे म्हणजे उपसमिती जी आहे, राधाकृष्ण विखे पाटील असतील, ते यांच्यासोबत इथे येऊन चर्चा का करत नाही? तर सरकारचे अन्य प्रतिनिधी इथं का पोहोचत नाही? आमदार येत आहेत, विरोधी आमदार सुद्धा आले आणि आता तुम्ही सुद्धा आलात. आपण जे आत्ता बोललात त्याच अनुषंगाने आम्ही एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेणार आहोत की आपण जे समिती सदस्य असतील, विखे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या आंदोलनाचा लवकरात लवकर विचार करून ह्या मागण्या कशा पूर्ण होतील हीच आम्ही मागणी करणार आहोत. आणि सरकार कुठल्या पद्धतीने काम करतं आहे किंवा काय करतं आहे, कुठल्या तांत्रिक अडचणी येते, हे देखील एकनाथ शिंदे साहेबांना मी विचारणार आहोत. तर या सगळ्या तांत्रिक अडचणीवरती चर्चेतून मार्ग काढला जाईल असं शिवसेनेचे आमदार विलास बापू भुमरे म्हणतात. कॅमेरामॅन मंदार सोबत मी आतिक, मुंबई तक. छत्रपती शिवाजी महाराज.